व्यवसायाची इच्छा, फक्त व्यवसायाची इच्छाच महत्वाची आहे का? तर नाही. व्यवसायाची इच्छा असणारे काळ, वेळ, वय, जात, धर्म असं कुठलंही मर्यादित किंवा स्वतःचं क्षेत्र मर्यादित ठेवणारं, ज्याला बंधन नाही, असं बंधन न जुमावणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक तरुणाला माझा सप्रेम नमस्कार. मी विजय पवार, अहो तुमचाच उद्योग मित्र. आपण नाही का भेटत दरवेळेला आपल्या युट्यूब सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे बाराखडी स्टार्टअपची? हा, आठवलं ना? मागच्या 2 एपिसोड मध्ये आपण भेटलोय, बरोबर? तर ही युट्यूब सिरीज नेमकी आहे काय? अरे सॉरी, विसरलोच. तुम्हाला माझं ओळख द्यायची विसरलो. मी विजय पवार, मी फाउंडर डिरेक्टर द सर्व्हिस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्युशन्स पुणे. आम्ही करतोय काय? आम्ही लोकांची घरं साफ करतो, आम्ही ऑफिसेस साफ करतो, आम्ही सोफा शॅम्पूइंग करतो, आम्ही कार्पेट क्लिनिंग करतो, तुमचे बाथरूम क्लिनिंग करतो, अहो एवढंच काय, तुमचं किचन देखील साफ करतो. म्हणूनच आम्ही ठरलोय पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचा सर्वात ट्रस्टेड ब्रँड, बरोबर? यस. तर मित्रांनो, आपण जर एक बघितलं, आदि मी, अनादि मी, अनंत मी, ही विचारधारा आपल्या डोक्यात कधी रुजते? ही विचारधारा रुजण्यासाठी आपल्याला साथ लागते ह्या अशा सहकार्यांची, ह्या अशा मित्रांची. तर मित्रांनो, हे जे आपले सहकारी आणि हे मित्र आहेत, हे थांबले आहेत डहाणूकर कॉलनीत पुस्तक विश्व ह्या लँडमार्क वरती, ज्याची की आजची ओळख ही पुस्तकाचा लँडमार्क म्हणून आहे. तर वेळ न दवडता आज पुस्तक विश्वमध्ये महिला दिनानिमित्त, जागतिक महिला दिनानिमित्त 20% ऑफ चालू आहे. तुम्ही वेळ घालवू नका आणि भेट द्या पुस्तक विश्वला, जिथे तुम्हाला मिळतील 50,000 पेक्षा जास्त पुस्तकांचे टायटल एकाच छताखाली. येस. तर मित्रांनो, तुम्हाला एक माहिती आहे का की व्यवसाय म्हणजे काय, किंवा व्यवसायाचा हेतू कुठला, व्यवसायाचा गुणधर्म कुठला, व्यवसायाचा फायदा कुठला? आपली चर्चा जर करायची झाली तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे व्यवसाय का करावा, व्यवसायाचा फायदा काय आहे, व्यवसायाचा गुणधर्म काय आहे, किंवा नोकरीशी तुलना करताना व्यवसाय वरचढ का ठरतो. ह्या गोष्टीचा विचार करायचा झालाच तर व्यवसायाचा फायदा किंवा व्यवसायाचा गुणधर्म हा सगळ्यात महत्वाचा एकच सांगता येईल आपल्याला, तो म्हणजे स्वातंत्र्य. मित्रांनो, आपला व्यवसाय आपल्याला एक स्वातंत्र्य देतो, एक स्वातंत्र्य बहाल करतं. स्वातंत्र्य, अहो कशाचं स्वातंत्र्य म्हणताय? आम्हाला तर व्यवसाय पैसा देतो. फक्त पैसा नाही तर स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कशाचं? स्वातंत्र्य निर्णय घेण्याचं, स्वातंत्र्य मर्याद असं कष्ट करण्याचं, स्वातंत्र्य वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांना देण्याचं, जे आपण नोकरीमध्ये करू शकत नाही, बरोबर? स्वातंत्र्य तुमची स्वतःची पर्सनल ग्रोथ करण्याचं, स्वातंत्र्य स्वतःला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं, स्वातंत्र्य भरमसाठ पैसा कमावण्याचं. येस मित्रांनो, आपला व्यवसाय आपल्याला स्वातंत्र्य देतं. थोडक्यात स्वातंत्र्य ही व्यवसायाची ओळख आहे. पण तुम्हाला एक माहिती आहे का की कुठलेही स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्याच्या संबंधित गोष्टी ह्या सहजासहजी तर नाहीत ना मिळत. म्हणजे स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावीच लागते. किंमत मोजावी लागते. ही किंमत कशी आहे? एक उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो, तर शेकडो वर्षांची एक काळी कभिन्न अशी गुलामगिरी, शेकडो वर्षाचं पारतंत्र्य छत्रपती शिवरायांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून एक वैयक्तिक लढा दिला. आणि हा वैयक्तिक लढा कधी रयतेचा झाला हे रयतेला देखील समजलं नाही. आणि रयतेला त्यांनी स्वातंत्र्य बहाल केलं, स्वातंत्र्य अर्पण केलं. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी किंमत नेमकी मोजली कुठली? ही जी किंमत होती, ही किंमत होती अलौकिक असा त्याग, अलौकिक असं बलिदान. शेकडो मावळे, हजारो मावळे आपल्या तलवारीनिशी, आपल्या प्रकोट अशा छातीनिशी उभा राहिले. गडकोटासारखी त्यांची छाती या स्वराज्याच्या पुढे उभा राहिली आणि त्यातून हे तयार झालं देखणं असं स्वातंत्र्य स्वराज्य, बरोबर? दुसरं उदाहरण, आपण इंग्रजांचे गुलाम होतो, इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, आपण हे पुस्तकात वाचलं, बरोबर? किंवा आपल्या आजोबा पंजोबांनी हे अनुभवलं. हे स्वातंत्र्य जे आहे किंवा ही गुलामगिरी जी आहे, ही गुलामगिरी आपण भेदली कशी आणि स्वातंत्र्य मिळवलं कसं? हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या शेकडो स्वातंत्र्यवीरांनी या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वतःची समिधा अर्पण केली. तसंच व्यवसायाचा आहे. व्यवसाय पण वेगळा नाही, व्यावसायिक स्वातंत्र्य वेगळं नाही. कारण व्यवसायामध्ये स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्यालाही काही समिधा अर्पण करावी लागते, काही किंमत मोजावी लागते. मग ही किंमत नेमकी कोणती? नेमकं आपल्याला व्यावसायिक स्वातंत्र्य मिळवताना द्यायचंय काय? तर व्यावसायिक स्वातंत्र्य मिळवताना आपल्याला द्यायचं आहे आपला वेळ, आपले कष्ट आणि आपली अलौकिक अशी अभेदिक अशी निष्ठा. आपल्या व्यवसायाप्रती तुमचं किती प्रेम आहे हे आपल्याला दिसलं पाहिजे. कारण माझा व्यवसाय हा माझा जीव असला पाहिजे, माझा व्यवसाय हा माझा अभिमान असला पाहिजे, बरोबर? तर आणि तरच तुम्हाला तुमचा व्यवसायात जे स्वातंत्र्य मिळणार आहे
ते अनुभवायला येणार आहे. आणि याच गोष्टीचा विचार करूनच हे जे व्यावसायिक स्वातंत्र्य आहे हे मिळवायचं कसं हे आपण बघतोय आपल्या बाराखडी स्टार्टअपची या युट्यूब सिरीजमध्ये. मागच्या 2 एपिसोडमध्ये आपण नेमकं काय पाहिलं, तर मागच्या 2 एपिसोडमध्ये जिथं की पहिल्या एपिसोडमध्ये आपण ओळख करून घेतली स्टार्टअपची. स्टार्टअप म्हणजे काय, स्टार्टअपची संकल्पना नेमकी कोणती, बरोबर. आणि ह्या स्टार्टअप संकल्पनेविषयी खोलात जाऊन आपण चर्चा केली. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये स्टार्टअप किंवा व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असे 4 खांब कुठले ज्याच्यावरती आपला व्यवसाय उभा राहिलेला आहे. नक्कीच. तर हे खांब ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा स्टार्टअप संकल्पनेचा विचार करतो, सुरुवात होते या खांबाबद्दल सुरुवात होते किंवा जे पिलर्स आहेत, मेन पिलर्स आपल्या व्यवसायाचे, याच्याबद्दल सुरुवात होते आयडिया इनिशियलायझेशन पासून. आयडिया इनिशियलायझेशन, आयडिया व्हॅलिडेशन, आयडिया एक्झिक्युशन आणि ऑपरेशन असे 4 खांब तुमच्या व्यवसायाला उभं करतात. आणि हे उभं केल्यानंतर सगळ्यात पुढचा महत्वाचा विषय जो आहे तो विषय येतो, मग आता मी व्यवसाय नेमका कोणता करू, बरोबर. तर ह्याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला माहितीये का मित्रांनो की 2020-21 या एका वर्षामध्ये गुगलने आपला सर्च रिपोर्ट जारी केला आहे, सर्च रिपोर्ट पब्लिश केला आहे. आणि या सर्च रिपोर्टमध्ये गुगल असं म्हणतं की भारतामध्ये 2020-21 भारत देशामध्ये 2020-21 या वर्षी सर्वात जास्त सर्च केलेला शब्द किंवा वाक्य मी व्यवसाय कोणता करू, कोणता व्यवसाय प्रॉफिटेबल आहे किंवा बिझनेस हा सर्वात जास्त सर्च झालेला शब्द आहे आपल्या भारतामध्ये. मग याचा अभिमान मानावा की खंत बाळगावी. अभिमानच बाळगावा वाटत असेल ना, तर मित्रांनो खरं तरी खंताची गोष्ट आहे. कारण मला जो व्यवसाय करायचा आहे, माझ्या मित्रांना जो व्यवसाय करायचा आहे किंवा मला जो व्यवसाय करायचा आहे तो आपण सर्च करतोय कुठं, तर नेटवरती. नेटवरती सर्च केलेलं जी गोष्ट आहे ही तुम्हाला रिसर्चमध्ये तुम्ही जो R&D करणार आहात त्यासाठी महत्वाची आहे, त्यासाठी एक आधार म्हणून वापरता येईल. पण नेटवरती सांगितलेल्या गोष्टीवरला प्रमाण मानणं, आधार आणि प्रमाण यामध्ये फरक आहे. प्रमाण मानून त्यानुसार वाटचाल करणं हे खरं तर धोकादायक आहे. कारण ज्या रिपोर्टमध्ये सांगितलं जातं की तुमचा व्यवसाय कोणता करायचा हे ठरवता, त्यानुसार तुम्ही पुढच्या ऑर्डर बुक करता किंवा वेगवेगळे कोर्सेस जॉईन करता, हे घातकच आहे ना मित्रांनो. कारण आपल्या व्यावसायिक प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न आहे व्यवसायाची निवड, मी व्यवसाय कोणता करायचा, बरोबर. खरंच एवढा महत्वाचा आहे. अहो नक्कीच. कारण व्यवसायाची जी सुरुवात आहे ती याच प्रश्नावरती होते. हाच प्रश्न आपल्या व्यावसायिक प्रवासाला दिशा देतो, एक ठिकाण निश्चित करतो की जिथं आपल्याला पोहोचायचं आहे, बरोबर. मग आपण नेमकं असं करतो का की इंटरनेटवरनं मग फक्त बघतो आणि दिशा ठरवतो. ह्याच्यासाठी कुठेतरी रिसर्च असला पाहिजे, आपला अभ्यास असला पाहिजे. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये होतं काय, ह्या विषयाचं किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण खूप काही करतो. म्हणजे एखादा बिझनेस कन्सल्टंट आपल्याला दिसतो, आपण त्याला विचारतो मी व्यवसाय कुठला करू, किंवा एखादा व्यवसायामध्ये यशस्वी झालेला जो व्यक्ती असेल त्याला फॉलो करण्याच्या नादात आपण तोच व्यवसाय करतो. मार्केटमध्ये एखाद्या व्यवसायाची यशस्वी स्टोरी झाली आपण तोच व्यवसाय करतो. एखाद्या चहाच्या फ्रँचायझीचं नाव झालं आपण चहा फ्रँचायझी चालू करतो. एखाद्या वडापावचं नाव झालं आपण त्या वडापावची फ्रँचायझी, कॉफी सेंटर. मग यामध्ये आपली ओरिजिनॅलिटी कुठं आहे, आपली मूळ ओळख कुठं आहे, आपलं मूळ अस्तित्व कुठं आहे. किंवा दुसरा पार्ट जर बघायचा झाला तर आपण काय करतो की मार्केटमध्ये आजकाल भरपूर असे पेड मेंबरशिप आहेत जे की काय करतात, तुम्हाला 100-200 व्यवसायाची यादी देतात आणि त्यामध्ये सांगतात तुम्ही हे निवड करा आम्ही देऊ. वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये मित्रांनो, वाईट काहीही नाही, तुम्ही ते करू शकता. पण त्यासाठी आवश्यक आहे तुमचा त्यामधला अभ्यास. तुम्ही त्याच्या डिटेलमध्ये गेलं पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे. पण होतंय काय मित्रांनो की एक उदाहरण घ्या, आपण जनरली काय करतो, मोबाईलवरतीच स्विगी झोमॅटो ऍपवरती आपण सर्च करतो, स्क्रोल डाऊन करतो आणि ह्या स्क्रोल डाऊन मध्ये आपल्याला वेगवेगळे मेनू दिसतात. वेगवेगळे मेनू दिसले आपण ऑर्डर करतो, खातो, पास, माझं पोट भरलं. पण व्यवसाय हे का मेनू कार्ड आहे का? व्यवसाय स्विगी झोमॅटोचं मेनू कार्ड तर नाहीये ना की जिथं आपण 100-200 ची यादी दिली आणि त्या यादीमधून मी XYZ व्यवसाय सिलेक्ट करायचा. नक्कीच नाही. मी का करावा तसा सिलेक्ट? आणि जर आपण स्विगी झोमॅटोच्या मेनू कार्ड सारखं जर व्यवसायाच्या मेनू कार्डवरनं व्यवसाय सिलेक्ट करत असू तर हे घातक आहे. कारण दुसरा यातला मुद्दा असा आहे की माझी गुंतवणूक करण्याची क्षमता 5 लाख किंवा 10 लाख आहे, तर मी कुठला व्यवसाय करू हे मला सुचवा. मित्रांनो, एखादा रेडीमेड व्यवसाय करणं हे कॉपी करण्यासारखंच आहे. म्हणजे परीक्षेत जसं आपण कॉपी करतो तेच आहे. कारण कॉपी करताना काय करतो, जे ऑलरेडी लिहिलेलं आहे तेच आपण कॉपी करून आपल्या याच्यामध्ये उतरवतो, उत्तरपत्रिकेमध्ये, बरोबर. कारण हे चुकीचं आहे, हे घातक आहे. आणि ह्याच्यासाठी
कुठल्याही गोष्टी आपण विचार करताना करणं किंवा व्यवसाय निवडणं यासाठी खोलात जाणं का गरजेचं आहे, तर दुसऱ्यानं लादलेलं आपण कितपत फॉलो करतो किंवा दुसऱ्यानं सांगितलेलं आपल्याला कितपत आपल्याला ते अवलंबून आपण जीवन जगतो, बरोबर. तर त्यासाठी व्यवसायाची निवड ही स्वतः आपण अभ्यास करून स्वतःच्या अनुभवातून समृद्ध केली पाहिजे. व्यवसायाची निवड हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा इमारतीचा पाया आहे मित्रांनो. म्हणजे जे आपलं वैयक्तिक किंवा व्यावसायिक यश आहे ही एक इमारत आहे असं आपण उदाहरण घेऊ. आणि ह्या इमारतीचा पाया किंवा जो बेसमेंट म्हणतो आपण, कुठलेही घर बांधताना किंवा बिल्डिंग बांधताना जे बेसमेंट असतं, तर हे बेसमेंट म्हणजे आपल्या व्यवसायाची निवड. जर ही निवडच चुकली, जर बेसमेंटच चुकलं किंवा बेसमेंटमध्ये वाळू मिक्स झाली, तर ते बेसमेंट वरती किती वजन सहन करेल. तसंच व्यवसायाची निवड चुकली तर व्यवसाय किती दिवस तग धरून राहील. व्यवसायाची निवड आपल्या दैनंदिन आयुष्याशी पण निगडीत आहे. म्हणजे कसं बघा, व्यवसायाची निवड ही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जसं आपण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडतो ना, त्यासारखीच आहे. म्हणजे कसं, जोडीदार निवडताना आपण बघतो की जोडीदार दिसायला कसा आहे, जोडीदाराचं आर्थिक उत्पन्न किती आहे, किंवा जोडीदाराच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड किती आहे, किंवा त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो निर्व्यसनी आहे का, एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे अशा भरपूर काही आपण एका मोजमापावरती त्याची पडताळणी करतो, बरोबर. मग हीच पडताळणी आपण आपल्या व्यवसायाच्या बाबतीत करतो का, किंवा करत जर असू तर ही पडताळणी नक्कीच तिथपर्यंत किंवा यशाच्या मार्गापर्यंत पोहोचते का. जर हो तर नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण जर नाही तर कुठेतरी आपण चुकतोय. आणि पडताळणी झाली पाहिजे. व्यवसायाची निवड आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे आणि हाच आपला राईट ट्रॅक आहे, जेणेकरून की पुढचा आपला प्रवास ठरणार आहे, बरोबर. मग व्यवसाय करणं किंवा व्यवसाय हे काही भलं मोठं तत्वज्ञान आहे का मित्रांनो, किंवा काहीतरी सायंटिफिक आहे, एखादं रॉकेट बनवायचंय किंवा काहीतरी मला वेगळा प्रयोग करायचा आहे किंवा भरमसाठ असं काहीतरी भव्य दिव्य आहे का, तर नाही. व्यवसाय म्हणजे साधं सोपं सरळ. तुम्हाला विकता आलं पाहिजे. तुमचा प्रॉडक्ट असू द्या, तुमची सेवा असू द्या, तुम्हाला ती विकता आली पाहिजे. म्हणजेच व्यवसायाची निवड करताना लक्षात घेण्यासारखा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा विक्री कला. जर आपल्याला विकता आलं, जे काही आहे ते विकता आलं, तर आपण यश नक्कीच मिळू किंवा तो व्यवसाय यशस्वी होण्याच्या दिशेने जातो. त्यामुळे व्यवसायाची निवड करताना विक्री कला जमली पाहिजे. म्हणजे तुम्हाला आठवतं का, आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील म्हणतात की ज्याला टकल्याला कंगवा विकता येतो तो माणूस काही करू शकतो. खूप वेळा हे उदाहरण ऐकलं असेल तुम्ही, बरोबर. तर ह्याच उदाहरणानुसार म्हणजे काय की टकला माणूस म्हणजे तुमच्या ग्राहकाची गरज किंवा ग्राहकाला कन्व्हिन्सिंग करणं आणि त्याला काहीतरी विकणं. ज्याला विकता येतं तो व्यवसाय करू शकतो. व्यवसाय निवडीचा पहिला क्रायटेरिया विकता आलं पाहिजे, बरोबर. बरं, विकायचंय तर हे विकताना तो प्रोडक्ट किंवा सेवा मला ग्राहकाला विकायचे, त्यासाठी काहीतरी खर्च लागतो किंवा तो प्रोडक्ट तयार करायला, ती सेवा पोहोचवायला काहीतरी खर्च लागतो. म्हणजेच व्यवसाय निवडताना दुसरा लक्षात घ्यायचा मुद्दा आहे गुंतवणूक. म्हणजे आपली जी आर्थिक क्षमता आहे त्या आर्थिक क्षमतेला विचारात घेऊन मग तो तुम्ही पैसा किंवा भांडवल कसं उभं करता हा प्रत्येकाचा चॉईस आहे. चॉईस म्हणण्यापेक्षा वेगवेगळे पर्याय असतात. कोणी लोन घेतं, कोणी कोणाकडनं उसने घेतं किंवा स्वतःचं भांडवल टाकतं, बरोबर. पण हे सर्व करताना ह्याची सांगड व्यावसायिक निवडीशी पण असली पाहिजे. म्हणजे कसं बघा, जसं आपण पहिल्या मुद्द्यामध्ये चर्चा केली की जी गोष्ट विकता येते त्याचा व्यवसाय करा. पण आता माझा एक मित्र आहे, तो मला म्हटला की अरे विजय, मी 4 व्हीलर शोरूम मध्ये काम केलं, मला 4 व्हीलर खूप चांगल्या पद्धतीने विकता येते. म्हणजे मी आलेला ग्राहक कधीच रिकाम्या हाताने जाऊ देत नाही, मी 4 व्हीलर विकतो. मग त्याला 4 व्हीलर विकता येते म्हणून त्यानं 4 व्हीलर प्रोडक्शनचा कारखाना चालू करायचा का, करू शकतो. पण त्याच्यासाठी गुंतवणूक, त्याचा जो काही बॅकएंडचा अभ्यास आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, बरोबर. किंवा त्याचा सेटअप खूप मोठा आहे, तशीच कॉस्ट पण मोठी आहे. म्हणजे जी गोष्ट विकता येते आणि त्या गोष्टीसाठी लागणारी गुंतवणूक, ह्या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जी प्रोडक्शन, जी सर्व्हिस आपल्याला ग्राहकापर्यंत पोहोचवायची आहे त्यासाठी येणारा खर्च, त्यासाठी लागणारी गुंतवणूक, ह्याची तजवीज आपल्याला करता आली पाहिजे, बरोबर. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघितलं, ह्या एकंदरीत व्यावसायिक प्रवासामध्ये आपण ज्यावेळेस बघतो की व्यवसाय निवडताना मला काय काय बघायचंय किंवा जे गुगलने रिपोर्ट दिलेले आहेत किंवा इंटरनेटवरची माहिती आहे, ही माहिती घेऊन आपले खूप सारे तरुण बांधव फसतात म्हणण्यापेक्षा एक चुकीची समजूत त्यांच्या डोक्यामध्ये होते की आम्ही जे करतोय तो योग्यच आहे. पण ह्या वेगवेगळ्या टप्पे किंवा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जी गुंतवणूक करतो किंवा जो आपला वेळ आणि पैसा गुंतवतो हे खरंच सत्कारणी आहे का, तर कुठेतरी चुकतंय. आपण ह्याची पडताळणी केली पाहिजे. जसं आपण म्हटलं की व्यवसायाची निवड करताना आपण 2 गोष्टीचा विचार केला. सगळ्यात पहिलं म्हणजे विक्री कला,
तुम्हाला तो प्रोडक्ट किंवा सेवा विकता आली पाहिजे. दुसरी गोष्ट गुंतवणूक आहे. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट आहे मार्केट आणि ग्राहकाची गरज. जो प्रोडक्ट किंवा जी सेवा तुम्ही ग्राहकाला विकणार आहात त्या सेवेची किंवा त्या प्रोडक्टची मार्केट आणि ग्राहकांना खरंच कितपत गरज आहे. बरोबर. बरं, जे प्रोडक्शन किंवा जी सेवा तुम्ही ज्या भागामध्ये देणार आहात किंवा पुरवणार आहात तर त्या भागामध्ये त्या सेवा किंवा प्रोडक्टसाठी स्केलेबिलिटी किती आहे, आपण किती विकू शकतो ह्याचा अभ्यास किंवा मार्केटची गरज ओळखणं हे याच्यामध्ये येतं. बरोबर. म्हणजे उदाहरण घ्या की जर आपण कोकणात गेलो, बरोबर, दरवर्षी आपण कोकणात जातो, फिरायला जातो, कोकणाचा समुद्रकिनारा, कोकणातला सुकामेवा असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा रानमेवा असेल हे खाण्यासाठी आपण जातो. पण तेच तुम्हाला एक माहिती आहे, कोकणात सगळ्यात जास्त प्रोडक्शन जे होतं किंवा उत्पादन जे होतं की प्रत्येक घराबाहेर तुम्हाला त्याचं झाड आढळेल. बरोबर. नारळ. जर एखादा मला म्हटला की मी कोकणात जाऊन नारळ विकतो, फिजिबल नाही ना ते. कारण कोकणात ज्याच्या घरी, प्रत्येकाच्या घरी जिथं नारळाचं उत्पादन होतं तिथं नारळ किती लोक विकत घेणार आहे किंवा मार्केटची गरज किती आहे, ग्राहकाची गरज किती आहे. किंवा दुसरं उदाहरण बघू आपण, महाराष्ट्राच्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये, एखाद्या डोंगरातल्या खेड्यामध्ये जिथं रस्त्याची सोय नाही, तिथं जर एखाद्यानं जाऊन 5 स्टार हॉटेल सुरू केलं तर तो उद्योजक किंवा तो व्यावसायिक किती काळानंतर यशस्वी होईल, प्रश्न आहे ना. कारण मार्केटची गरज आणि ग्राहकाची गरज किंवा भौगोलिक स्थानाची गरज ह्या गोष्टीचा अभ्यास कुठेतरी कमी पडला त्या गोष्टीसाठी. त्यामुळं व्यवसायाची निवड करताना मार्केट आणि ग्राहकाची गरज ही सुद्धा तेवढंच परिणामकारक ठरते. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा मुद्दा आहे, आपण जो व्यवसाय करतोय किंवा ज्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतोय त्या क्षेत्रामधल्या संधी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. म्हणजे जो प्रोडक्ट किंवा जी सेवा आपण देणार आहेत तर त्या प्रोडक्ट आणि सेवा ज्या क्षेत्रामध्ये निगडीत आहेत, म्हणजे उदाहरण घ्या प्रोडक्शन आहे किंवा सर्व्हिस सेक्टर आहे किंवा रिटेल सेक्टर आहे, ह्या अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ज्या प्रोडक्ट आणि सेवा आहेत ह्या जर आपण देत असू किंवा पुरवत असू तर त्यामध्ये असणाऱ्या संधी आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे त्या क्षेत्रातील भूतकाळाचा अभ्यास करून, त्या प्रोडक्ट किंवा सेवा यांच्या भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत जर आपण आपल्या व्यवसायाला निवडलं तर निश्चित यश आपलंच आहे. ह्याच्यामध्ये बघायचं झालं तर एक आपल्याला संधी जी ओळखायला चुकलेली आहेत अशी काही उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला? माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत. आपण लहान असताना किंवा एक जर बघितलं, कोडॅक हे नाव तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी, बरोबर. कोडॅकचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक लग्न असेल, कार्यक्रम असेल, आपल्याला कोडॅक दिसायचं किंवा दूरदर्शनवरती कोडॅकच्या जाहिराती यायच्या. कोडॅक ही कॅमेऱ्याचा रोल बनवणारी कंपनी, पण ह्या कोडॅक कंपनीला काळाची गरज ओळखून आपली संधी ओळखता नाही आली, पाऊल टाकता नाही आलं. त्यामुळे काय झालं की डिजिटल फोटोग्राफीमध्ये काळ पुढे जाणार आहे किंवा डिजिटल फोटोग्राफी ही आपल्या क्षेत्राशी निगडीत भविष्यातील संधी आहे हे कोडॅकला नाही ओळखता आलं. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाला. दुसरं उदाहरण बघायचं झालं तर आपण लहान असताना वॉकमन असेल किंवा टेप असेल, ऑडिओ टेप, त्याच्यावरती आपण कॅसेट टाकून गाणी ऐकायचो. आणि ह्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या दिग्गज कंपन्यांनी ह्या क्षेत्रातील भविष्यातील संधी ओळखल्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पदार्पण केलं. सीडी असतील, डीव्हीडी असतील, पेनड्राईव्ह असतील, अशा भरपूर ठिकाणी त्यांनी, किंवा लेटेस्ट जर बघितलं तर सारेगामापा कारवा, जिथं की तुम्हाला ऑलरेडी सेव्ड अशी गाणी ऐकायला मिळतात. म्हणजेच व्यवसायाची निवड करताना आपल्याला त्या क्षेत्राशी निगडीत संधी ओळखता आली पाहिजे. आता व्यवसायाची निवड करताना आपण 4 मुद्दे बघितले, तर पुढचा मुद्दा आहे आणि जो की सर्वात परिणामकारक आहे सगळ्यात, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक हँड जो लागतो किंवा एक ज्याच्याकडे नियंत्रण लागतं असा हा मुद्दा आहे, तो म्हणजे वैयक्तिक तयारी. वैयक्तिक तयारी, अहो मला धंदा करायचा आहे, मला व्यवसाय करायचा, मला स्टार्टअप करायचे, ही तर माझी वैयक्तिक तयारी आहे. एवढंच नाही मित्रांनो, ह्याच्यामध्ये खूप थोडंसं आपला खोल गेलं पाहिजे. कसं? समजा मला व्यवसाय करायचा आहे तर त्या व्यवसायासाठी मी माझा वेळ किती देतो, माझी कष्ट करण्याची कितपत तयारी आहे, किंवा माझ्या डोक्यामध्ये नेमकं आहे काय, हा व्यवसाय मला करायचा आहे कसा. एसी केबिन मध्ये बसून माझ्या हाताखालच्या 4-2 लोकांना मी कमांड देत राहणार आणि जस्ट आहे तसं बॉस म्हणून राहणार, ही जर माझी व्यावसायिक तयारी असेल किंवा कष्ट करण्याची तयारी असेल तर माझा व्यवसाय कुठपर्यंत जाईल. आता वैयक्तिक माझ्या स्वतःच्या व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यावेळी मी क्लिनिंगचा व्यवसाय सुरू केला होता, सुरुवातीच्या काळामध्ये जिथं कुठं माझे टेक्निशियन कमी पडत असतील किंवा माझ्या ग्राहकाची अपेक्षा जास्त आहे आणि मला तिथं स्वतःला जावं लागते, त्या ठिकाणी जाऊन मी स्वतः टॉयलेट धुतलेले आहे. आणि मला यामध्ये काहीच कमीपणा वाटत नाही, कारण माझ्या व्यवसायाशी निगडीत ही निष्ठा आहे. मी माझ्या व्यवसायाला वेळ देऊ शकतो, मी माझ्या व्यवसायासाठी कष्ट करू शकतो. ह्या सर्व गोष्टी हे एका प्रत्येक व्यावसायिकाला उभं करतात.
थोडक्यात सांगायचं झालं तर दुसरं एक उदाहरण आपल्याला घेता येईल की ज्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की वैयक्तिक तयारी किंवा स्वतः माझ्या व्यवसायाप्रती निष्ठा म्हणजे काय. बरोबर. एखादा हॉटेल व्यावसायिक आहे. आता हॉटेल व्यवसाय जर म्हटलं तर हॉटेल व्यवसाय हा पूर्णतः त्याच्या आचारी किंवा जो आपण वस्ताद किंवा शेफ जो म्हणतो त्यावरती अवलंबून आहे. बरोबर. पण एखाद्या दिवशी जर हा आचारी गायब झाला, तुमचा वस्ताद गायब झाला, निघून गेला किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तो गेला, त्यावेळेला तुम्ही हॉटेल बंद ठेवणार का? त्यासाठी जो त्या हॉटेलचा मालक आहे किंवा जो स्वतः तो फाउंडर आहे किंवा व्यावसायिक आहे, त्या व्यावसायिकाला त्याच्याकडे स्वतःचा पर्याय उभा असला पाहिजे. जिथं कमी तिथं आम्ही, हे जोपर्यंत एखादा व्यावसायिक स्वतःच्या मनामध्ये भिनवत नाही, स्वतःच्या व्यवसायामध्ये रुजवत नाही, तोपर्यंत व्यवसाय वाढणार नाही. म्हणजेच कुठलाही व्यावसायिक हा स्वतःच्या व्यवसायाचा 24/7 एम्प्लॉई असतो. म्हणजेच व्यवसाय ही 24/7 नोकरी आहे. 24/7 नोकरी आहे, हे कायम लक्षात ठेवा. व्यवसाय ही 24 तासाची नोकरी आहे. नक्की. तर मित्रांनो, जसं आपण बघितलं वैयक्तिक तयारीचा, तर पुढचा सगळ्यात महत्वाचा, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की वैयक्तिक तयारी हा कंट्रोलेबल मुद्दा आहे, तर पुढचा जो शेवटचा म्हणता येईल असा हा मुद्दा, त्या कंट्रोलेबल साठी सगळ्यांची एक आपण समानता म्हणता येईल, तो समानता आणणारा मुद्दा तो असा आहे की अनुभव. व्यवसायाची निवड करताना तुम्हाला ज्या क्षेत्राशी, ज्या प्रोडक्ट किंवा सेवा ह्याच्यामधलं थोडंफार अनुभव आहे, त्यासाठी तुम्ही बिंदास उतरू शकता. पण जर अनुभव नसेल तर आम्ही काय करायचं? तर अनुभव जर तुमच्याकडे नसेल, एखादं क्षेत्र आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, तर आधी त्याबद्दल थोडीशी माहिती करून घ्या, माहिती मिळवा. आणि जर हे काहीच शक्य नसेल तर एखादा असा मार्गदर्शक निवडा ज्याला की या क्षेत्राबद्दल माहिती आहे, एखादा असा सहकारी सोबत घ्या ज्याला की या क्षेत्राबद्दल माहिती आहे. पण जर अनुभवच नसेल तर लांबपर्यंत जाणार नाही. बरोबर. म्हणजे एक उदाहरण ह्या बाबतीत सांगायचं म्हटलं की माझा एक मित्र आहे ज्याला की झेरॉक्स मशीन माहिती आहे ना, तर झेरॉक्स ह्या क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता याच सेक्टरमध्ये. तर त्याला काही जड जाणार आहे का? नाही. एक झेरॉक्स मशीन घेतली, छोटंसं दुकान घेतलं, चालू केलं. मशीन बंद जरी पडली तरी त्याला ते हँडल करायचं माहिती आहे. मशीनसाठी किती कागद लागणार आहेत, एका तासामध्ये मी किती झेरॉक्स काढू शकतो, अशा जो बारकावा लागतो एखाद्या व्यवसायासाठी, तो बारकावा त्याच्याकडे आहे. आणि हा बारकावा त्याला त्याच्या व्यवसायाला पुढच्या पावलावरती घेऊन जातो. म्हणजेच कुठलाही व्यवसाय करताना अनुभव हा नक्कीच आवश्यक आहे. बरोबर. आता हे जे 6 मुद्दे आपण बघितले किंवा या 6 मुद्द्यावरती व्यवसायाची निवड करताना जी आपण चर्चा केली, तर असाच एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये की काय सांगतं की आपले स्टार्टअप किंवा व्यवसाय हे अयशस्वी होण्यामागे किंवा हे बंद पडण्यामागे नेमकं कारण काय आहे, तर रिसर्च न करता केलेली गुंतवणूक जे की वेळेची किंवा पैशाची असेल. बरोबर आहे. तर ह्यामध्येच लिंक्डइनने एक रिपोर्ट जारी केला होता की ज्याच्यामध्ये लिंक्डइनच्या प्रोफाईलवरती फाउंडर, डिरेक्टर किंवा स्टार्टअप म्हणून रेजिस्टर असणारे काही जे एक आपले तरुण उद्योजक आहेत किंवा उद्योजक आहेत, हे त्याच्या पुढच्याच वर्षी किंवा काही कालावधीनंतर त्यांच्या प्रोफाईलमध्ये तो टॅग निघून गेला. का झाला असेल असं? तर व्यवसायाची निवड करताना ह्या मुद्द्यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडतो मित्रांनो. इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर व्यवसाय करताना किंवा स्टार्टअप करताना एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कुठली? तर तुमची व्यावसायिक कन्सेप्ट जी आहे ही तुमची स्वतःची ओरिजिनल विचार केलेली असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की काहीतरी मी नवीन जगा वेगळं काहीतरी शोधेन. जर नवीन मिळालं ते तर वेल अँड गुडच आहे, पण जर नाही मिळालं तर परंपरागत व्यवसाय देखील तुम्ही करू शकता, त्यामध्ये देखील यश मिळवता येतं. त्यासाठी कंडिशन फक्त एकच, ती कन्सेप्ट, ती संकल्पना तुम्ही स्वतः विचार केलेली पाहिजे. ना की कोणीतरी तुम्हाला रेडीमेड असं स्ट्रक्चर आणून दिले, आम्ही तुम्हाला बिझनेस रिपोर्ट देतो, तुम्हाला लोनची माहिती सांगतो, तुम्हाला कस्टमर कुठे मिळेल हे माहिती सांगतो, तुम्ही व्यवसाय करा. असं पण करू शकता, पण त्याच्यासाठी आधी स्वतः अनुभव घ्या. त्यामुळं ओरिजिनॅलिटी ही खूप महत्वाची ठरते. ती व्यावसायिक कन्सेप्ट तुमच्या डोक्यातनं आली पाहिजे. काय होतं मित्रांनो की एखादी व्यावसायिक संकल्पना आपल्या डोक्यातून जर आली असेल तर त्या व्यवसायाप्रती आपली निष्ठा किंवा आपलं जे डेडिकेशन म्हणता येईल, हे डेडिकेशन 101% जातं. 100 नाही तर 101% जातं. कारण ती गोष्ट आपलं मन आणि मेंदू इथून आलेली असते. बरोबर. तर जाता जाता तुमचा उद्योग मित्र तुम्हाला एक छोटासा सल्ला देऊ इच्छितो की कुठलाही व्यवसाय करताना, स्टार्टअपची निवड करताना किंवा व्यवसायाची निवड करताना व्यवसाय कोणता करू हा खूप मोठा प्रश्न नाही, पण कधी, जेव्हा मला काय विकायचे,
कुठं विकायचंय आणि कोणाला विकायचंय ह्याचं उत्तर माझ्याकडे असेल. बरोबर. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आणि अपेक्षा करतो की आज जी आपण चर्चा केली आणि आपल्या बाराखडी स्टार्टअपची ह्या युट्यूब सिरीजमध्ये जे आपण गोष्टी बघतोय, तर हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतच असतील. मागचे 2 एपिसोड ही बघा, कारण दोन्ही एपिसोडमध्ये आपण शून्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि ह्या युट्यूब सिरीजचा एकच हेतू आहे की व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला जसं बाराखडीमध्ये अतज्ञ असतं, तसंच व्यावसायिक बाराखडीमध्ये अतज्ञपर्यंतची माहिती प्रामाणिकपणे आणि अगदी मोफत द्यायची आहे मित्रांनो. तर तुम्ही पुस्तक विषय हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, मागचे व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा मागच्या जे आपण सिरीजमध्ये जे मुद्दे घेतले याबद्दल काही प्रश्न असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये मेल आयडी दिलेला आहे, नक्कीच मेल करा. तुम्हाला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. रजा घेतो पुढच्या सिरीज पर्यंत, पुढच्या एपिसोड पर्यंत. विजय पवार फ्रॉम बाराखडी स्टार्टअपची. थँक्यू.